angle of elevation. Suppose a man from point O looks up at object P placed above the level of his eye, then the angle which the line of sight, त्या लाईनला line of sight म्हणलं जातं, makes with the horizontal through O is called angle of elevation. त्यावरच्या फिगर प्रमाणे याला काय म्हटलं जातं, अँगल ऑफ इलेव्हेशन म्हटलं जातं. लिहून झालंय का? हॅलो. येस सर. आता जसं अबोव द साइट ऑफ आय बघितल्यानंतर काय आलं तुम्हाला, अँगल ऑफ इलेव्हेशन झालं. तसंच बिलो दी साइट ऑफ आय जर बघितलं तर तुम्हाला काय मिळणार, अँगल ऑफ डिप्रेशन मिळणार. नेक्स्ट घ्या, अँगल ऑफ डिप्रेशन. ओ ह्या पॉइंट पासून त्यानं पी ह्या पॉइंट कडे, पी ह्या ऑब्जेक्ट कडे बघितलं, विच इज डाऊन दी आय साइट. म्हणजे जो माणूस उभा आहे त्या माणसाच्या डोळ्याच्या लेवलच्या डाऊन साइडला आहे. अशी जर केस असेल तर तिथं अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतं. कळते का? हॅलो बाळांनो. येस सर. लिहा मग. सपोज अ मॅन फ्रॉम अ पॉइंट O looks down at an object P placed below the level of his eye, then the angle which the line of sight makes with horizontal through O is called angle of depression of P as seen from O. आणि पुन्हा मगाशी सांगितलेल्या पद्धतीने इथं राईट अँगल तयार होतो बघा. कळते का? हॅलो. झालंय? हॅलो. झालं. आता एक्झाम्पल बघा. Two ships are sailing in the sea on the two sides of a lighthouse. The angle of elevation O, the top of the lighthouse, is observed from the ships are 30 degree and 45 degree respectively. If the lighthouse is 100 meter high, then distance between two ships is. बघा, दोन शिप आहेत. एक शिप इथं आहे, दुसरी इथं आहे. पहिल्याला मी ए म्हणतो. एक मिनिट.
याला ए म्हणतो, याला बी म्हणतो. ए आणि बी ह्या शिप आहेत बरं का. लाईट हाऊस म्हणजे माहित आहे ना. येस सर. येस सर. काय असतंय तुम्हाला का त्यांनी काय सांगितलंय, ह्या दोन शिप मधलं अंतर काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे हे काढायला सांगितलेलं आहे. आता ऑन दी टू साइड्स ऑफ लाईट हाऊस, सपोज लाईट हाऊस इथं आहे, इथं कुठेतरी असेल लाईट हाऊस, आणि त्याची उंची किती दिलेले आहे, 100 मीटर दिलेले आहे. बरोबर आहे का. हॅलो बाळांनो, हॅलो. येस सर. लाईट हाऊसची उंची दिलेली आहे 100 मीटर, ह्याला ओ म्हणतो मी. हा तुमचा लाईट हाऊस एल. आता त्यांनी काय म्हणताना म्हटलंय बघा, द अँगल ऑफ इलेव्हेशन ओ, द टॉप ऑफ लाईट हाऊस इज ऑब्झर्व्ड फ्रॉम शिप. ह्या शिप मधून हा ओ पॉइंट बघायला लागलाय तो, म्हणजे तुमची लाईन ऑफ साइट कुठली होणार, एओ होणार ना. बरोबर का. ही आणि हा जो अँगल मेड बाय एल आहे, हा जो अँगल काय येणार, तो पहिला दिलेला आहे 30 डिग्री, म्हणजे हा अँगल आहे तुमचा 30. आता तसंच बी, बी पासून ह्या ओ पॉइंट कडे बघायला लागले. हा अँगल किती दिलाय तुम्हाला, बरं 45. सिच्युएशन समजली का. येस सर. हा अँगल आहे 45. आता नॅचरली हा 90 डिग्री असेल ए बी. सर 273. 273 बरोबर आहे. कसं काढलं ते सांगा बाकीच्यांना. टॅन वापरायचा सर तिथं. टॅन वर एल काढायचं आणि एल बी 100 आहे. काढायचं, हा, त्यांची सांगा. सम करायची. काय काय परत एकदा सांगा. हा, टॅनचा फॉर्म्युला वापरायचा, अपोजिट अपॉन ऍडजसंट. टॅन 30 डिग्री सांगा. टॅन 30 अपोजिट, अपोजिट काय आहे तुमचा, ओएल आहे, म्हणजे 100 डिवायडेड बाय एल. एल. टॅन 30 डिग्री किती येतं रे. टॅन 30 डिग्री 1/3. 1/√3 येतं ना. आता दिले फॉर्म्युला वाटतं. हा, काय ते 1/√3. 1/√3 येते. त्याच्यावरून एल निघेल 100√3. तसंच टॅन 45 काय येते, 1.
100 अपॉन BL किंवा LB. LB म्हणा. tan 45 1च येतं ना, हो म्हणजे LB इक्वल टू 100 झालं. मग आपल्याला ह्या दोन्हीचा अंतर काढायचा आहे, AB काढायचा आहे. AB म्हणजे काय येणार तुमचा AL प्लस LB. हंड्रेड इंटू √3 + 1 किती येतंय बघा हे. किती येतंय 273 येतंय ना. येस सर. हा ते लक्षात आलं, समजलं का? हॅलो बाळानो. येस सर. येस सर. उरलेलं उद्या बघू. अटेंडन्स द्या, अटेंडन्स देऊन जावा. 1. थांबा 1 मिनिट. करा सुरुवात. 1. 2 3 absent, 5 6 absent, 7. 8 9 10 11 12 absent, 13. 14 15 absent, 16. 17. 20. 18 19 absent, 21 absent. बोला 22 22 23. 23. 23 24 Present, sir. absent. पुढं 26 27 28 absent, 27 present. 27 present. पुढं 29 present. 30 30 present. 31 32 33 34 absent, 35 present. 37, 38 absent. पुढं 39 present, 40 present. 41 absent, 42 present. 43 absent, 44 45 present. absent. 46, 45 present. आहे का? हा. कोण आहे? 45. काय नाव आहे तुमचं? सागर गाडगे. हा सागर, ठीक आहे. PSY काढा घ्या आता सागर. हा चालतंय. 46 आहे. पुढं 47 48 absent, 49 present. 50 absent, 51 52 53 54 55. 56 57. 58. 59 60. 61 61 62 63 64 66 67 68. 68. 69 70 71 71 आहे.
आहे ना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा ठीक आहे. 73, 74 आहेत का? 73 नाहीये, 74 आहे. ठीक आहे. 8 is present, sir. किती किती म्हटला? 8. 8 लावले की बाळा? रोल नंबर 8 ना? आहे प्रेझेंट. 8 is present, sir. हो लावलेले आहे बाळा, प्रेझेंटी लावले, बघूनच लावले. ठीक आहे, ठेवा. करा बंद.